इतिहास केवळ कागदांवर किंवा जमिनीवर लिहिला जात नाही. काही इतिहास समुद्राच्या खोल तळाशी, काळोख्या पाण्यात आणि अदृश्य भिंतींच्या स्वरूपात देखील दडलेला असतो. 18व्या शतकात जेव्हा जगातील बलाढ्य सत्ता अरबी समुद्रावर अधिराज्य गाजवण्याचे स्वप्न पाहत होत्या, तेव्हा त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा एक अदृश्य सापळा विजयदुर्गच्या समोर तैनात होता. आज आपण उलगडणार आहोत ब्रिटिशांच्या ऑपरेशन विजयदुर्गचा थरार आणि शिवरायांच्या दूरदृष्टीचा तो चमत्कार, ज्याला जग समुद्राखालील भिंत आणि आंग्रे बँक म्हणून ओळखते. मित्रांनो, आपण आलेलो आहे आंब्याच्या बागेत. आपण आहे विजयदुर्गमध्ये आणि विजयदुर्गमध्ये असलेली आंग्रे आरमार गोदी पाहायला आलो आहे. आपण पोचलो आहे शिवकालीन गोदीमध्ये, जिथं त्या काळी जहाजं बांधणी केली जात होती आणि ही गोदी आंग्र्यांनी त्यावेळेस बांधून घेतली होती शिवकालीन काळात. तर ती पाहायचं बरेच दिवसाचं स्वप्न होतं. आज ते स्वप्न पूर्ण झालं आहे. वाट लवकर लक्षात येत नाही. मॅप देतो. काय व्हायचं, जहाज बांधणी करण्याकरिता असं ठिकाण पाहिजेल असायचं कायम की जी सुरक्षित आहे. तर अशी गोदी सहजासहजी सापडायची नाही. आपण आज मात्र पोहोचलो आहे अशा गोदीमध्ये. अनबिलिव्हेबल. बापरे. आपण आलोय आंग्र्यांच्या गोदीमध्ये. याला डॉकयार्ड म्हणलं जातं आणि हे डॉकयार्ड शिवकालीन काळातलं आहे. बापरे. अरे वा, बोरं सापडली. ही बघा, ही आहे वाघोटन खाडी. तिकडून नदी आलेली आहे, इकडं समुद्राला गेलेली आहे, इकडं विजयदुर्ग आहे आणि इथं ही गोदी आहे. म्हणजे हे असं ठिकाण आहे की इथं कातळ कापून काढला आहे समुद्राच्या आतमध्ये आणि कातळ कापल्यानंतर बोरं सापडायला लागले. कातळ कापल्यानंतर हा भाग पाण्याने भरून जायचा. भरती आली की मोठाली जहाजं इथं आणली जायची, इथं ती जहाजं उभी केली जायची. त्याच्यानंतर हा जो भाग आहे, हा दिसतोय ना, हा भाग असा बंद केला जायचा. इथं बंद केल्यानंतर आतमध्ये पाण्यात ती जहाजं राहायची. आहोटीला हे सगळं पाणी उतरून जायचं, अशा पद्धतीचं आहे. हे सगळं पाणी उतरून गेल्यानंतर जहाजांची जी डागडुजी व्हायची किंवा जहाजांच्या तळाचं बांधकाम वगैरे जे काय व्हायचं, तर ते इथं केलं जायचं. अशी ही आंग्रेकालीन गोदी आहे. कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे यांच्या काळाची ही शिवकालीन गोदी पाहायचं स्वप्नच होतं बरेच दिवस. आज ते योगायोगानं पूर्ण झालं. विजयदुर्गवर बरीच वर्ष काम करतो आहे, बरीच वर्ष येतो आहे, किल्ला पाहतो आहे. तर विजयदुर्गचे एक एक रहस्य मला जशी जशी समजायला लागलेली आहेत, जसजशी माहिती कळालेली आहे तशी तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघूया महाराज कुठपर्यंत साथ देतात. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात तलवारी सपासप चालत होत्या, पण त्याच वेळी कोकणच्या अथांग सागरावर एक नवा इतिहास कोरला जात होता. आपण विजयदुर्ग पाहतो, त्याच्या अभेद्य भिंती पाहतो, पण या दुर्गाचे खरे सामर्थ्य दडले होते किल्ल्यापासून काही अंतरावर गिरये गावाजवळ, वाघोटन खाडीच्या अगदी कुशीत. इथे दगडातून पाणी नव्हे तर स्वप्ने कोरली जात होती. वाघोटन खाडीच्या काठावर उभी होती मराठा आरमाराची गोदी. तीनशे 355 फूट लांब आणि 227 फूट रुंदीचा हा भव्य पसारा म्हणजे कान्होजी आंग्रेंच्या दूरदृष्टीचे जिवंत लेणे. जेव्हा भरतीचे पाणी खाडीत शिरून जहाजांना साद घालायचे, तेव्हा ही अजस्त्र जहाजे गोदीत विसावत. ओहोटी येताच 37 फुटांचा तो प्रचंड दरवाजा बंद व्हायचा आणि 500 टनी जहाजांचे दुरुस्ती काम सुरू व्हायचे.
300 कारागिरांच्या घामातून उभा राहिलेली ही गोदी म्हणजे त्या काळातील एक इंजिनिअरिंगचे मार्वलच होते. या मातीत जन्मली फत्तेजंग आणि शमशेरजंग सारखे अवाढव्य पाल जहाजे, ज्यांच्या नुसत्या दर्शनाने इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या काळजात धडकी भरत असे. ही जहाजे म्हणजे केवळ लाकडांचे सांगाडे नव्हते, तर ते अरबी समुद्रावर अधिराज्य गाजवणारे चालते बोलते पहाडच होते. शिवरायांनी ओळखले की परकीयांच्या अवजड जहाजांना हरवण्यासाठी चपळता हवी होती आणि म्हणूनच कोकणच्या कणखर सागवानी लाकडापासून ही जहाजे घडवली गेली होती. त्यांचे तळ होते दुहेरी, खडकावर आदळले तरी न डगमगणारे आणि न बुडणारे. काळ बदलला, साम्राज्ये लयाला गेली आणि इतिहास चिखलात गाडला गेला, परंतु इतिहास कधीच मरत नाही. 1952 साल उजडले आणि कॅप्टन डेव्हिस यांना चिखलात एक अजस्त्र वस्तू सापडली. 13.5 फूट लांब आणि 8 फूट रुंद असलेला एक महाकाय नांगर. 18व्या शतकातील पाल आणि गुराब या जहाजांचा हा भारदस्त नांगर पाहून जगाला कळून चुकले की मराठ्यांचे आरमार हे लाटांशी खेळणारे खेळणे नव्हते, तर ते होते समुद्राला आव्हान देणारे इंद्रवज्र. अच्छा, इथं एक तोफ पाहायला मिळाली. शिवकालीन तोफ आहे, म्हणजे गोदीचं जे रक्षण केलं जायचं ते अशा पद्धतीच्या तोफांनी केलं जायचं. या गोदीच्या संरक्षणाकरिता मटाटिया बुरुज रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून उभा असायचा. तिथल्या तोफा शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असायच्या. परुळेकरांनी तो ऐतिहासिक नांगर जपला आणि आज तो मुंबईच्या म्युझियम मध्ये साक्ष देतोय त्या मराठी सुवर्ण काळाची. नाही नाही, अच्छा तिथून यायचं का पाणी? म्हणजे वरती विहीर असायची. हा हा हा, त्या गाडीच्या तिथं शेजारी येते, त्या विहिरीतून पाणी इथं पिण्यासाठी यायचं आणि ह्या खाचातून पाणी यायचं. बापरे. तुमचं नाव कसं पूर्ण? माझं संतान फर्नांडिस. संतान फर्नांडिस, ओके. हा, मुजलंय पूर्ण. हा, येस येस येस. आहे थोडंसं. बापरे. मित्रांनो, तुम्हाला पटणार नाही, हा समोर आहे ते मंदिर नाही आहे, दर्गा आहे. आणि जे म्हणतो ना पाणी जात आहे ते हे या पाटातून ते पाणी निघायचं, वरून असं पाणी यायचं. दर्ग्याचं तोंड तिकडे आहे का? त्या बाजूला. ओके. विजयदुर्ग आजही उभा आहे. त्या लाटांच्या गर्जनेत आजही आपल्याला फत्तेजंगच्या आरोळ्या ऐकू येतात. हा इतिहास केवळ वाचायचा नाही, तर तो काळजात साठवायचा आहे. कारण जोवर समुद्र आहे तोवर मराठ्यांच्या या आरमारी पराक्रमाचा गाजावाजा होतच राहील. मुंबईत बसलेल्या इंग्रजांच्या डोळ्यात विजयदुर्ग एखाद्या शल्ल्यासारखं खुपत असे. विजयदुर्ग जिंकणे म्हणजे मराठ्यांच्या आरमाराचा कणा मोडणे होते. त्यासाठी इंग्रजांनी रचले एक गुप्त कारस्थान, ऑपरेशन विजयदुर्ग. एका काळोख्या रात्री पूर्ण तयारीनिशी इंग्रजांच्या 3 अजस्त्र युद्धनौका विजयदुर्गाच्या दिशेने निघाल्या. कोणालाही सुगावा लागू नये म्हणून त्यांनी आपली जहाजे किनाऱ्यापासून लांब ठेवली. पण विजयदुर्गापासून 150 मैलावर अंतरावर असतानाच एक चमत्कार घडला, ज्याची इंग्रजांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. समुद्राच्या शांत पाण्याखाली काहीतरी होते, ज्याने त्या अवाढव्य युद्धनौकांना क्षणात जलसमाधी दिली. इंग्रजांची ही गुप्त मोहीम तिथेच गाडली गेली. जहाजी बुडली कशी याचा शोध घेताना समोर आले एक विस्मयकारक सत्य. विजयदुर्गाच्या संरक्षणासाठी समुद्राखाली एक जाडजूड भिंत बांधली गेली होती,
लोककथा आणि काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची चिलखटीत तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदी मुद्दामून बांधून घेतली होती, जेणेकरून शत्रूची मोठी जहाजे किल्ल्याच्या जवळ येण्यापूर्वीच या भिंतीला थडकून फुटतील. पण यामागे विज्ञानाचे एक वेगळे मतही आहे. 1998 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या डॉक्टर त्रिपाठी यांनी संशोधन केले आणि त्यांना इथे तोफगोळे व जहाजाचे अवशेष सापडले. मात्र इतिहास अभ्यासक सचिन जोशी यांच्या मते ही भिंत मानवनिर्मित नसून एक नैसर्गिक डाईक संरचना आहे. 3.5 बाय 2.5 मीटर आकाराचे महाकाय दगड त्या काळी तिथे नेणे अशक्य होते असे त्यांचे मत आहे. ही भिंत मानवनिर्मित असो वा नैसर्गिक, पण तिचा वापर मराठ्यांनी ज्या कौशल्याने केला तो मात्र निश्चितच मानवनिर्मित चमत्कार होता. विजयदुर्गाच्या विजयाचे आणखीन एक गुपित म्हणजे आंग्रे बँक. जमिनीवर जशा दऱ्या आणि टेकड्या असतात तसाच एक अवाढव्य डोंगर अरबी समुद्राच्या पोटात दडलेला आहे. विजयदुर्गापासून 100 किलोमीटर आत गेल्यावर पाण्याची खोली अचानक 90 मीटरवरून 150 मीटर खालीपर्यंत जाते आणि त्यानंतर अचानक पुन्हा कमी होऊन अगदी 20 ते 25 मीटरवर येते. 35 ते 40 किलोमीटर लांब आणि 20 मीटर रुंद असलेला हा समुद्रातील पठारी भाग म्हणजेच सरखेल कान्होजी सर्वात सुरक्षित तळ होता, ज्याला आपण आंग्रे बँक म्हणतो. शत्रूची मोठी जहाजे या उथळ पाण्यात येऊ शकत नसत, पण मराठ्यांची चपळ जहाजे इथं आरामात नांगर टाकून थांबत. जेव्हा शत्रू विजयदुर्गाकडे तोंड करून तोफा डागत असे तेव्हा मराठ्यांची जहाजे या आंग्रे बँकवरून पश्चिमेकडून अचानक बाहेर येत आणि शत्रूच्या मागील बाजून हल्ला करत. ज्या दिशेला तोफा वळवणे शत्रूला अशक्य व्हायचे नेमका तिथूनच मराठ्यांचा काळ त्यांच्यावर झडप घालत असे. विजयदुर्ग म्हणजे केवळ दगडी भिंती नव्हत्या, तर तो होता अजोड भूगोल, अदृश्य भिंत, आंग्रे बँक आणि मराठ्यांचा पराक्रम याचा एक अभेद्य संगम. भरती ओहोटीच्या वेळी पाण्याची खोली नेमकी किती आणि समुद्रातील गुप्त वाटांचे अचूक ज्ञान यामुळे मराठा आरमार अपराजित राहिले. इंग्रजांच्या ऑपरेशन विजयदुर्ग वेळी जर ही अदृश्य भिंत आणि आंग्रे बँकचा अडथळा नसता तर कदाचित इतिहासाने वेगळे वळण घेतले असते. पण निसर्गाच्या या चमत्कारांना आंग्र्यांनी आपल्या शौर्याची जोड दिली आणि विजयदुर्गाला मराठी आरमाराचे अजिंक्य कोंदण बनवले. आजही विजयदुर्गाच्या लाटांमध्ये तो पराक्रम जिवंत आहे. ती समुद्राखालील भिंत आजही तिथेच आहे, कदाचित निसर्गाचा भाग म्हणून किंवा शिवरायांच्या कल्पकतेचा पुरावा म्हणून. पण एक सत्य मात्र अटळ आहे, या समुद्राने आणि या किल्ल्याने मिळून भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे संरक्षण केले. आंग्रे बँक आणि ही अदृश्य भिंत हे केवळ भौगोलिक नावे नाहीत, तर ही मराठ्यांच्या विजय गाथेची मूक साक्षीदार आहेत. तुम्हाला काय वाटते, ही भिंत मानवनिर्मित असेल की नैसर्गिक? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक रहस्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवराय.